नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बजेट 2026 मधील शेतकरी कर्जमाफीच्या लेटेस्ट अपडेट्सबद्दल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। तर काय आहे, चला जाणून घेऊया। केंद्र सरकारचे PDNA पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून राज्याने 29,000 कोटी बघा शेतकरी बांधवांनो, राज्याने 29,000 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे। हा निधी कर्जमाफी पॅकेजसाठी वापरला जाऊ शकतो। 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी तरतूद होण्याची शक्यता आहे, जेणेकरून एप्रिलपर्यंत अहवाल आणि जूनपर्यंत घोषणा होईल। बँकांनी थकीत शेतकऱ्यांची माहिती शिंदे समितीकडे पाठवली असून नियमित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी अपेक्षित आहे। केंद्रीय बजेटमध्ये थेट कर्जमाफीची घोषणा झालेली नाही, पण किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली गेलेली आहे। डाळी उत्पादनासाठी विशेष योजना, खत अनुदान कायम, कोल्ड स्टोरेज आणि ग्रामीण रोजगारासाठी निधी जाहीर करण्यात आलेला होता। शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन आणि पीक विमा सवलती सुरू राहणार, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे। या अपडेट्समुळे कर्जमाफीचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहे। विशेषतः अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई देखील होणार आहे। सरकारकडून MSP सुधारणा, FPO साठी निधी आणि थेट लाभ हस्तांतरण वाढवण्याचा विचार सुरू आहे। मित्रांनो, हे अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहेत। लवकरच अधिकृत घोषणा होईल। आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।